धाराशिवच्या जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांना उस्मानाबाद धाराशिव लोकसभा मतदारसंघात महायुतीतर्फे राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवार म्हणून उमेदवारी मिळाली आहे। यावेळी धाराशिव जिल्ह्यात त्यांचं आगमन झालं असता महायुतीच्या कार्यकर्त्यांकडून आणि महिलांकडून त्यांचं जोरदार जंगी स्वागत करण्यात आलं। यावेळी महिलांनी अर्चनाताई पाटील यांच्याबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या। आज बड्डीचे पैसे बंद झाले, अर्चनाताई आम्हाला सपोर्ट केल्या, बचत गट सुरू झाले, महिलाला घराच्या बाहेर काढल्या। बाई शेताकडे जात होती, दिवसभर घरात राहत होती, त्याला तुळजापूर माहीत झालं, धाराशिव माहीत झालं, तिला बाहेर पडली बाई, स्वतःच्या पायावर उभारली बाई, म्हणून आम्हाला अर्चनाताई खासदार पाहिजे। असं इतका महिलांना आनंद झाला आहे की जसं एखादी महिला म्हणजे जसं पहिल्या राज्यात महिलांना काहीही नव्हतं ते अर्चनाताईनं आणलं आज, की त्यांचा कशात काय नसताना सुद्धा त्यांनी एवढी सुविधा आणल्या महिलांसाठी। आणि प्रत्येक गोष्टीत दादापेक्षा जास्त लक्ष महिलांकडं अर्चनाताईनं दिले आणि महिलांना वाटलं की काय काही नसताना आपल्या ह्याची एक महिला आज खासदार होते आहे, म्हणजे त्याच्यामुळं लोकांना महिलांना खूप आनंद आहे। आणि 100% महिला आजपर्यंत खासदार कसं असतं ही लोकांना माहीत नव्हतं, इतके बी खासदार झाली पुरुष खासदार, पण अशी महिला खासदार नव्हती। ओमराजा कसं आहे तिचं आम्हाला माहिती नाही अजून, कारण त्यांचं कामाचं तर काय माहीतच नाही, पण तो कसा आहे काय आहे किंवा काहीही आहे त्याचं काय आम्हाला माहिती नाही। महिलांना कुणालाच माहीत नाही, पुरुषांमध्ये माहीत असेल पण महिलांना नाही। अर्चनाताईच पाहिजे आपल्याला खासदार, चांगलं आहे ते, चांगलं कामं केले ती, आमचं तांड्याचं विकास केले ती, तांड्यातलं चांगलं केलं ते, गोरगरिबांसाठी चांगलं आहे ते आम्हाला। ओमराजे माहीतच नाही ते आम्हाला, हा अर्चनाताई माहीत आहे ते आम्हाला। राणा दादा ह्याने येऊन भेट देऊन कशा विकास काय करायचं, कुठला रस्ता करायचं का हे चौकशी करून गेले त्यांनी, हां अजूनपर्यंत पुढचं पण करायचं का हमी देऊन गेलेत त्यांनी। हां आपल्याला असं अर्चनाताई सारखं असं पाहिजे, हां देणारा पाहिजे, हां योजना आणणारं पाहिजे, पुरवणी करणारं पाहिजे, हे पाहिजे। खासदारकडून लोकांचे विकास, महिलांचे विकास, महिलांना रोजगार मिळाला पाहिजे, महिलांच्या हाताला काम मिळालं पाहिजे, महिलांना शिक्षणासाठी सुवर्ण संधी मिळाल्या पाहिजे होते। ते अनेक गोष्टी आहेत ना त्याच्यामध्ये, पण ते पाहिजे तसं मिळालं नाही, पाहिजे तसं त्यांची प्रगती त्यांनी स्वतःचं पण केले नाहीत आणि लोकांचं पण केले नाहीत। मध्ये एक हे होतं पाहिजे होतं की हॉल महिलांना मिटिंगसाठी, तर ते त्यांनी नाही उचलला फोन आमचा। माझा मुलगा गावात तंटामुक्ती अध्यक्ष झाले तर राणादादा स्वतः येऊन सत्कार केले। एक लहान गाव आहे, लहान गावात माझा लहान मुलगा आहे, तर तिथे येऊन सत्कार केले त्यांनी, तर आम्ही त्यांच्या पाठीमागे कुठं बी उभारू। लाख मोलाचं मतदान द्यायचं, ताईला आमदार करायचं, खासदार करायचं, आमदार करायचं, कुठेही जाऊ दे त्यांनी, आम्ही त्यांच्या पाठीमागे येणार। खासदार झाल्यावर बी येणार, आमदार झाल्यावर बी येणार। जसं झुळझुळ झरा वाहतो तशाने योजना आणलीत आणि निधी शेर भरून जसा उलतो तसं निधी आणले दादाने आमच्या, तरी अर्चनाताईबद्दल आम्हाला भयंकर आनंद वाटत आहे। येते 100% ताई येणार आमच्या, आम्ही आमचे जेवढं पणाला लावणार तेवढं लावणार आणि त्यांना मत पडू देणार, असं करणार। आम्ही पणाला लावून त्यांना निवडून आणणार। खरं तर महिलांना खासदार होण्याची संधी आणि त्यातमध्ये ताईला मिळाली, ताईंचंही नशीब आणि ताईंच्या नशिबाबरोबर आम्ही आमचंही नशीब मानतो की ताई जिथे खासदार तिथे आम्ही समजू खासदार, की आमच्या प्रत्येक इच्छा आणि आमचे प्रत्येक कामं होणार आणि ताईंना तिकीट मिळालं हा आनंद आम्हाला खूप मोठा आहे, खूप म्हणजे खूप मोठा आहे। आणि त्यांना न सांगता त्यांनी बरोबर सगळे कामं करतात, आपल्या अपेक्षाच्या जास्त पण करतात ताई आणि दादा। ताईंना निवडून आणण्यासाठी आम्ही दिवस रात्र अतोनात प्रयत्न करू। सॉरी त्याच्याबद्दल नाही माहिती। खासदार कोण होते? हां ओमराजे निंबाळकर होते। नाही त्यांच्याबद्दल मला खरंच माहिती नाही काय काम केलं वगैरे। हां आमच्या दादांनी भरपूर कामं केलीत। आम्हाला खरं तर खूप आनंद झाला आहे की आमच्या वहिनींना उमेदवारी मिळाली। प्रत्येक कार्यकर्तीला असं वाटतं की आम्हीच आता उमेदवार आहेत आणि ह्याच्याने आमचं आजपासूनच काम चालू झालेलं आहे। काल त्यांची उमेदवारी डिक्लेअर झाली, आमचं आज सकाळपासून काम चालू झालं आहे की आम्हाला वहिनी तर निवडून येणार आहेत, पण जास्तीत जास्त लीड कशी मिळेल याचं आम्ही नियोजन चालू केलेलं आहे। ही निवडणूक एकतर्फी होणार आहे। असं म्हटलं जाते की विरोधी पक्षाचं काय म्हणजे जनसंपर्क जास्त आहे, पण त्यापेक्षाही डॉक्टर साहेबांचा, राणादादाचा व वहिनींचा ह्या 10 वर्षाचं जो काम मी बघितलेलं आहे, त्यांचा जनसंपर्क खूप दांडगा आहे व महिलांच्या प्रत्येक गोरगरीब महिलेच्या त्या घरात पोचलेल्या आहेत। महिलेच्या घरात त्यांचं म्हणजे महिलेच्या मनात त्यांनी घर केलेलं आहे, त्याच्यामुळं ही निवडणूक एकतर्फी होणार आहे व म्हणजे आता बघायचं आहे आम्हाला की लीड कितीची मिळणार आहे, हेच फक्त आम्ही बघणार आहे।